धर्मापुरी नावाचे एक राज्य होते. तेथे चंद्रहास राजा राज्य करीत होता. तो प्रजेचा हितकर्ता म्हणून परिचित होता. प्रजेसाठी जास्तीत जास्त सुविधा देणे हेच आपले कर्तव्य तो मानित होता. पिण्याचे पाणी स्वच्छ ठेवण्याकडे तो सदैव लक्ष देत होता. प्रजेकडून कोणताही जाचक कर तो वसूल करीत नव्हता. माफक कर घेऊन चांगल्या सोयी देण्याची तो खटपट करीत होता. चंद्रहास राजा आता थकत चालला होता. राज्यकारभारात यापुढे सक्षमपणे करणे त्याला कठीण वाटू लागले. त्याने आपल्या सल्लागारांशी विचारविनिमय करून राज्यकारभाराची सूत्रे युवराजाच्या हाती दिली. युवराज आता राज्यकारभार सांभाळण्यास योग्य झाला होता. राजा चंद्रहासच्या उत्तम संस्कारातून तयार झाला होता. राज्याची सर्व सूत्रे हाती आल्यावर युवराज जोमाने काम करू लागला. युवराजास वाटत होते की आपल्या राज्यात कोणीही भूमिहीन असता कामा नये, कोणीही गृहहीन असता कामा नये. पण यासाठी आपणास काय करता येईल याबाबत तो सारखा विचार करू लागला. त्याने प्रथम आपल्या राज्यातील भूमिहीन लोकांची गणती केली. त्यांना दान देण्यासाठी आपण काय करू शकू याबाबत प्रधानमंत्र्याशी सल्लामसलत केली. एवढी जमीन आणि एवढा पैसा आपल्या राज्याकडे नाही हे त्याला कळले. त्यावर त्याने एक नामी योजना आखली. आपल्या राज्यातील बड्या जमीनदारांची शिरगणती त्याने केली. कोणाकडूनही जबरदस्तीने जमीन घ्यायची नाही असे त्याने आधीच ठरविले होते. एके दिवशी या सर्व जमीनदारांची सभा बोलवण्यात आली. त्या सर्व धनाढ्यांपुढे राजपुत्राने आपला विचार मांडला. आपल्या राज्यात कोणीही भूमिहीन असता कामा नये यासाठी आपल्याला काय करता येईल असा प्रश्न चर्चेसाठी पुढे ठेवण्यात आला. त्यावर अनेकांनी आपले विचार मांडले. शेवटी असा निर्णय घेण्यात आला की ज्यांच्याकडे भरपूर जमीन आहे अशा जमीनदारांनी स्वखुशीने काही जमीन दान द्यावी. हा विचार सर्वांना पटला. अखेर अनेक जमीनदार जमिनी दान देण्यास पुढे सरसावले. बघता बघता शेकडो एकर जमीन दान मिळाली. राज्यातील सर्व भूमिहीन व गोरगरिबांची एक सभा बोलवण्यात आली. त्या सभेतच अनेक गरिबांना जमिनीचे वाटप करून त्यांच्या नावे उतारे देण्यात आले. एक एक जमीनदार समोर येत होता. आपली जमीन दान देत होता. लगेच ती जमीन भूमिहीनास दिली जात होती. सकाळपासून अनेकांनी अनेक एकर जमीन दान दिली. दिवस मावळतीला जाण्याची वेळ जवळजवळ येत चालली होती. एवढ्यात एक जख्ख वृद्ध पुढे येऊ लागला. त्याच्या शरीरावर व चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. डोक्यावर लाल रंगाचा एक मळकट रुमाल होता. अंगात एक फाटका सदरा, कमरेला गुडघ्यापर्यंत फाटके धोतर, हातात काठी, कमरेत बराच वाकलेला हा वृद्ध राजाला म्हणाला, मला ही जमीन दान द्यायची आहे. राजपुत्राने आश्चर्याने त्याच्याकडे पाहत विचारले, बाबा, तुझ्याजवळ किती जमीन आहे? त्यावर तो म्हातारा दानशूर गरीब शेतकरी म्हणाला, माझ्याजवळ 5 एकर जमीन आहे. त्यातील 2.5 एकर जमीन मी दान देऊ इच्छितो. इतकी थोडी जमीन असताना तू तुझ्या मुलाबाळांचा विचार न करता जमीन का दान देतोस? त्यावर तो वृद्ध गृहस्थ आपल्या कापऱ्या आवाजात बोलू लागला, माझ्या मुलांनी आळशी बनू नये, ऐत खाऊ बनू नये. बाप कमाईवर आळसामध्ये त्यांनी जीवन घालवू नये. त्यांनी श्रम करावे, कष्ट करावे, देह झिजून जमीन मिळवावी असे मला वाटते. निम्मी जमीन स्वतःसाठी ठेवून 2.5 एकर जमीन मी दान देतो. सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहिले. राजपुत्र म्हणाला, जोपर्यंत असे चांगले लोक माझ्या राज्यात आहे तोपर्यंत माझ्या प्रजेला काहीही कमी पडणार नाही.